जिल्हा परिषदेवर भाजपचा डंका, 12 पैकी 8 झेडपी मध्ये भाजपचं वर्चस्व. शिंदेची शिवसेना 3, राष्ट्रवादी 1, तर काँग्रेस, पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंच्या शिवसेनेला खातही उघडता आलं नाही. पंचायत समितीवरही भाजपचा झेंडा. 125 पैकी 45 पंचायत समितीवर भाजपचा विजय, तर शिंदेची शिवसेना 24, राष्ट्रवादी 20, पवारांची राष्ट्रवादी 8, काँग्रेस 8, तर ठाकरेंच्या शिवसेनेला सर्वाधिक कमी 5 जागा. मवियाला जनतेनं नाकारलाय. महाराष्ट्रात महायुतीच दिसेल. मवियाचा पराभव झालाय. जिल्हा परिषदेच्या विजयावरून चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका. महाराष्ट्रात भाजप हाच मोठा पक्ष पुन्हा एकदा सिद्ध झालं. पंतप्रधान मोदी आणि फडणवीसांच्या नेतृत्वात जिल्हा परिषदेत भाजपला मोठं यश. मंत्री मुरलीधर मोहोळ यांचं वक्तव्य. महाडमधून भरत गोगावलेंचा मुलगा विकास गोगावले विजय. हा जनतेचा विजय. हवेत चालणाऱ्या लोकांना परत एकदा घरी बसवलं. जनतेनं सर्व डाव ओळखून योग्य निर्णय घेतला. भरत गोगावलेंचा निशाणा. राज्यातील जनतेचा महायुतीवर विश्वास. ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसची चांगलीच धुळधाण उडाली आहे. जिल्हा परिषदेच्या निकालावरून नवनाथ बन यांची टीका. मावळमध्ये राष्ट्रवादीचा झेंडा फडकला. जिल्हा परिषदेच्या 5 आणि पंचायत समितीच्या 10 जागांवर राष्ट्रवादीचं वर्चस्व. कार्यकर्त्यांच्या जल्लोषात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे फोटो झळकले. एकनाथ शिंदेंच्या मायभूमीत शिवसेनेचा झेंडा. तळदेव आणि वाडा कुंभोशी गटातून तिन्ही उमेदवारांचा दणदणीत विजय. तिन्ही ठिकाणाहून राष्ट्रवादीचे उमेदवार पराभूत. माळशिरस जिल्हा परिषदेत राम सातपुतेंच्या पत्नी संस्कृती सातपुते विजयी. पत्नीच्या विजयानंतर राम सातपुते यांनी शेड्डू ठोकला. तर भाजप कधीही संपत नसते. लोकसभा आणि विधानसभेचा एकत्रित कार्यक्रम केलाय. सातपुतेंचा निशाणा. कोल्हापुरातल्या गांधीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष. आता कसं वाटतंय, गारगार वाटतंय म्हणून भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेसला डिवचलं. बारामतीत राष्ट्रवादीचे विजयी उमेदवार श्यामल वाबळे यांना अश्रू अनावर. आजचा विजय पाहण्यासाठी दादा आपल्यात पाहिजे होते. प्रतिक्रिया देताना वाबळे भाऊक.